मुलेर किल्ल्यावरती. हा मुलेर किल्ल्याचा हा पर्यंत आहे की आपले सांगळे साहेबांनी पूर्ती आणि ते आपले सैन्यदादा गेलेले पुढे. तर आपल्या सोबत आहे आज परत नितीन दादा. नितीन दादा जय शिवराय जय जिजाऊ. आणि हे बघू शकता तुम्ही, ते कडीपत्ता आपला जंगली कडीपत्ता भेटू शकतो, गडावर भेटलेला आहे आपल्याला. आणि आता आपण जाणार आहोत त्या मुलेर किल्ल्यावरती. चला तर मित्रांनो, आता पुढे चाललेले आहेत आपले नितीन दादा. हे मुलेर किल्ल्याचं पाणी टाका मित्रांनो. आणि इकडे हा तिकडे जाण्यासाठी हा रस्ता आहे, मार्ग आहे. तर चला आपण आता मुलेरला चाललो आहोत. हा तिकडे मोरागड. आणि हा असा इकडे हे दगड पडलेला आहे पहा रस्त्यामध्ये, बघू शकतात. हा मार्ग आता आपल्या वरती जायचा आहे. असा मार्ग आहे, ह्याच्यावर आता हा रस्ता म्हणजे तुटलेला आहे, ते वरती दगडी येऊन बसलेले आहेत. आणि हा असा हे बघा मुल्लेरगडचा हा रस्ता. आणि हे बघू शकता तुम्ही, गुप्त रस्ता आहे, पण सगळे दगडी ढासळलेले आहेत. ही केवढी मोठी दगड इकडे पडलेली. तर वरती आल्यानंतर हे परत इकडे किल्ल्याला जायला पायरी मार्ग पडलेला आहे इकडे, पण सगळे दगड तुटलेले आहेत, पायरी तुटलेले आहेत आणि गवत वाढलेलं आहे. गड किल्ल्याचं संवर्धन होणं महत्वाचं आहे, गरजेचं आहे. पूर्ण झाडांनी वेढलेला आहे किल्ला. मित्रांनो, आधी आपण त्या मोरागडवरती गेलो होतो. तो मोरागडचा एक प्रवेशद्वार, त्याच्यानंतर वरती गेल्यानंतर तिकडे एक प्रवेशद्वार आहे. वरती सगळे वाड्याचे औषध आणि पाणी टाकायचं औषध आहे. आणि असं आपण तिथून उतरून परत तिथून खाली रस्त्यातून वरती आलो आहे. आणि बघू शकतो इथे छोटंसं प्रवेशद्वार होतं, हे पडलेलं आहे पण मुरुज आहे. चला तिकडे डॅम आहे, गाव आहे. आता असं वरती जायचं आपल्याला. आपण तिकडून चालत आल्यानंतर हे बघू शकतात तर आपलं त्या किल्ल्याचा नजारा, ते किल्ल्याचं कसं दिसतंय बघू शकतात. आणि असे ह्या पावलोट्याने आपण वरती आलो की आपल्या इकडे दगड दिसतात. आणि हे आता गवत आणि आपल्याला इथे काय खाली काही दिसत नाही. आणि हे सपाट प्रदेश. आणि तिकडे एक दरवाजा दिसतोय मित्रांनो. हा मुलेर किल्ला आहे. इकडे सगळं गवताचा प्रदेश आहे, पूर्ण गवतानी. हा इथले वस्तू सगळ्या तुटले ताटलेले आहे. आणि ज्या काही वस्तू औषध थांबलेले राहिलेले ते सगळे गवताच्या खाली दाबलेले आहेत मित्रांनो. आणि इकडे एक मंदिर आहे, वाड्याचे औषध आहे, मंदिर आहे. चला आपण तिकडे खाली जाऊ. ते खाली वाड्याचं औषध बघू शकतात. आणि मागचं तिकडे खाली पण वाड्याचं औषध आहे, खाली त्या साईडला बघू शकतात. चला मित्रांनो, इथे आल्यानंतर आपल्याला हे मंदिर दिसतंय. आणि मंदिर येतं हे. आणि इथे एक वडाचं झाड आहे. वडाच्या झाडावर बघू शकता तिथे एक मंदिर आहे. आणि हे मंदिरात आपलं हे एक मुखोटा आहे, भडकनाथ मंदिर देवाचा. हे ते शिवलिंग आहे त्याचे. आणि हे छोटंसं मंदिर. आपण आता इकडे आलेलो आहे. आणि इकडे आले मंदिराचं दर्शन घेतल्यानंतर हा बघू शकतात तिकडे हा पाण्याचा टाका, केवढा म्हणजे खांब टाका असू शकतो. कारण की वरती बघा तो खांब होता तिथे. हा खांब टाक्याचा प्रकार आहे. हा भारी पाणी टाका आहे बघा मित्रांनो, किती मोठा पाणी टाका आहे. म्हणजे ह्या मुलेर किल्ल्यावरती मावळ्यांची वगैरे ह्यांची इथे वस्ती होती, त्याचं हे बघा मोठं उदाहरण आहे. आणि ते पाणी टाका केवढा मोठा आहे. तो एक तिकडे पण आहे आणि इकडे पण आहे, मोठा पाणी टाका आहे. हे बघू शकतात किती मोठा, अप्रतिम मोठा. म्हणजे हा अवाढव्य पाण्याचा टाका आहे. आता खांब टाकावू शकतो, कारण की खांब आहे ना वरती, खांब आहे. ह्या साईडला पायऱ्या आहे, बघू शकता तुम्ही त्या पायऱ्या आहे. म्हणजे वरती याला छत असेल ज्यावेळेस हा किल्ला बांधला असेल, त्यावेळेस निर्माण केला असेल, त्यावरती पाण्यात टाक्यावरती हा छत असेल. आणि ती पायरी मार्ग, खूप मोठा पाण्यात टाका आहे, खूप मोठा. याचं संवर्धन होणं गरजेचं आहे. यातली झाडी गिडी एक स्वच्छता करणं महत्वाची आहे. ते पाण्यात टाका बघायचं तर आपल्याला इथे एक मोठं पाण्यात टाका आपण बघू शकतो. आणि याच्यात एक खांब आहे, पण याच्यात पाणी नाही. आणि हा कोरडा आहे. याचं पण संवर्धन होणं गरजेचं आहे. त्या काळात किती भारी नियोजन केलं ना. आपण आता हे टिकवलं पाहिजे, हे जतन संवर्धन केलं पाहिजे. खूप छान गड किल्ले होते आहे. पण आणखीन त्याची जर संवर्धन केलं तर आपल्या पुढच्या पिढीला हा इतिहास समजेल. त्याला तर आपण आपल्या यूट्यूब चॅनलच्या द्वारे आपण आपल्या घरी बसल्या, आपल्या ज्यांना येऊ शकत नाही, त्यांना येणं होत नाही, त्यांना आपण हा आपला छोटासा प्रयत्न आहे आपल्या यूट्यूबच्या द्वारे आपण तो दाखवत आहोत. तर आपल्या यूट्यूब चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. आणि आपल्या मित्रमंडळीला पाहुणा वगैरे ते पाठवत जा. तर इकडे समोर आले, इथे एक पाण्यात टाका आहे. पाण्यात टाक्यामध्ये हे वेगळी प्रकारची फुलं आलेली आहेत. त्याला आम्हाला काय माहित नाही याचं नाव काय आहे, तर पण बघू शकतात ही फुलं कशी आहे.
सांगणे साहेब म्हणतात मस्त फुलं आहे, आवडली त्यांना जायचं होतं कास पठारावर, पण तिथे आणखीन फुलं पूर्ण फुलं उमललेली नाही. हे बघू शकता त्या पाण्या टाक्यामध्ये पूर्ण पाणी आहे आणि पाण्यामध्ये हे फुलं. इथे छोटीशी वास्तू आहे काहीतरी बुरुजासारखी का वाड्यासारखी वास्तू दिसते. आणि इकडे बुरुज आहे आपल्या खाली तटबंदी, आणि वरती तिकडे जाण्यासाठी पायरी मार्ग आहे छोटासा, तो तिकडे बघू शकतो तो. हे इकडे तटबंदी बुरुजाची अजून पण आपल्याला बघू शकतो आपण. आणि ह्या त्या साईडला बघा ते एक डॅम आहे, तिकडे वस्ती आहे गाव, आणि हा इकडे वरती जायला पायरी मार्ग आहे. आणि आपण जाणार त्या बुरुजाकडे, त्या दरवाजाकडे. चला, काय इकडून एवढं काही इकडे बघण्यासारखं काही नाही, तर चला वरती जाणार. वाडा बघून आल्यानंतर आपल्याला इकडे पाण्याचा टाका दिसता. परत हे इकडे वाडा आणि खाली पाण्या टाका शेवट आहे बघा. इकडे मुलेर किल्ल्यावरती आल्यानंतर आपण इकडे म्हणजे भरपूर पाण्या टाक्या बघितल्या. इकडे हा एक मोठा पाण्या टाका आहे, म्हणजे हे बघू शकता तुम्ही. आणि इकडे पण आहे, हे बघा पाण्याचे टाके खूप प्रमाणात तिथे, म्हणजे जास्त प्रमाणात ते पाण्या टाके बनवते. हा एक, तो मोठा 1 2 3 4 5 6 7 8 9 टाके इथे पाण्या टाके आपण बघू शकतो मित्रांनो. हे बघा, आठ 9 भरपूर आहे. 9 10 10 11 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 म्हणजे 10 11 पाण्या टाकी जवळपास इथे आहे मित्रांनो. हे बघा. चला, म्हणजे भरपूर प्रमाणात इथे वाड्यामुळं इथे पाण्याची सुविधा होती, हे आपण आपल्याला इथे समजू शकतं. आपण त्या पाण्या टाक्यापासून आणि वाड्या बघून आल्यानंतर आपल्याला हा एक प्रवेशद्वार आहे. इकडून इकडे तटबंदी बघू शकतात, ही तटबंदी, आणि हा प्रवेशद्वाराचा रस्ता आहे खाली जाण्यासाठी. चला, भारी नजारा आहे. असा गोमुखी आकाराचा हा दरवाजा आहे. काय कला होती त्या लोकांची, काय मेहनत होती त्यांची, काय निष्ठा होती त्यांची. आणि याच्यावर सगळे हे रान गवत वगैरे हे वाढलेलं आहे मित्रांनो. याच्यावर संवर्धन होणं काळाची गरज आहे, तरच हे पुढच्या पिढीला समजतील आणि बघायला भेटतील. हा मुल्लेरगडचा प्रवेशद्वार आहे मित्रांनो. आणि इथे बघा गणपतीची एक छोटीशी मूर्ती आहे. हा याचं बांधकाम छान आहे. हे बघा, ही छोटीशी एक सैनिकासाठी विश्रांतीसाठी एक गुफा किंवा गुहा, हे विश्रांती रूम असेल त्यावेळेस. आणि हा मुख्य प्रवेशद्वार, हा किल्ल्यावर जाण्याचा हा रस्ता. एक तिथे पाण्या टाका आहे मित्रांनो. आणि आता आपण खाली चाललोय. जो येण्याचा मार्ग आहे, ते येण्याच्या मार्गाने आपण परत खाली चाललो. चला मित्रांनो, खाली तिकडून आपण वरती त्या छोटीशी गुहा बघून आल्यानंतर खाली त्याच्या साईडला पाण्या टाका. पाण्या टाक्यानंतर आपण इकडे आल्यानंतर आपल्याला इथे एक छोटंसं पाण्या टाकावं आणि विथ गुफा पण आहे. चला, ह्या साईडला इथे खांब टाके म्हणू शकतात किंवा गुहा म्हणू शकतात, तिला गुहा. ह्या बघ मस्त. पण इथे आता काय झालं, जनावर वगैरे बकऱ्या वगैरे बांधलेल्या इथे थांबतात म्हणून एक पूर्ण घाण झालेली आहे. बघू शकता इथं त्यांचा मूत, लेंडी चुकीचं आहे हे बघा. इथे बांधलेले आहे त्यांनी बकऱ्या वगैरे. आणि हा फॉरेस्ट म्हणजे हा रूमचं ते मस्त. पण इथे ते स्थानिक लोकांनी इथे बकऱ्या बांधल्यामुळे ते घाण केलेलं आहे. इकडे अंधार आहे. हे बघा मित्रांनो, इथे आपला जो मेन प्रवेशद्वार आहे, आपला हा मुलेरचा प्रवेशद्वार आहे. हा एंट्री प्रवेशद्वार आहे. आपण त्या मार्गे गेलो होतो, त्या किल्ल्यामार्गे. त्याच्यामुळे आपण आता इकडून उतरतो आहोत. ही भिंत आहे ना मित्रांनो, ढासळलेली पूर्ण, तेवढीच राहिलेली ती. हे बघा मित्रांनो, आपण तिकडून उतरल्यानंतर असा वर रस्त्याने आपले इथे मारुतीरायाची
मोठीशी मूर्ती आहे त्या कातळात कोरलेली बघू शकतात. थोडं तोडफोड पण झालेली आहे, पण आपल्याला आज पण त्याचं अस्तित्व दिसतंय. जय हनुमान की जय. जय श्रीराम. राम भक्त हनुमान की जय. मारुतीरायाचं आपल्याला दर्शन झालेलं आहे आणि बघू शकतो हा सह्याद्री मधला हा परिसर आणि हा मुलेरगड आहे. त्या मुलेरगडवर आपण आज आलो होतो. गड सर झालेला आहे चांगल्या प्रकारे. आणि बघा तिथे त्या तटबंदीला देवळी बघितली का, कशी देवळी बघितली का मित्रांनो, दिसते का तुम्हाला कॅमेऱ्यात? बघा 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 मित्रांनो. जय शिवराय. जय जय जिजाऊ. जय शिवराय. हर हर महादेव. आज आपण मोरागड आणि मुलेरगडला आलो होतो. आपण दोन्ही किल्ले आज बघितले. ती मोहीम फत्ते झालेली आहेत आणि आता आपण खाली उतार परतीच्या मार्गावर लागलो आहोत. आणि मागवर बघू शकतात मारुतीरायाची ही मोठी मूर्ती पातळात कोरलेली. तर आपण आपल्या यूट्यूब चॅनलला नवीन असला तर चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय. भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय. जय 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 शिवराय. हर हर. मित्रांनो हा पाण्याचा टाका होता, पण हे पूर्ण बघू शकतो हा पूर्ण ढासळलेला आहे का पाडलेला आहे का ढासळलेला काय माहिती नाही. तर बघा आणि तिकडे ते मारुतीरायाची मस्त मूर्ती, त्या खाली पण एक हत्तीचं मूर्ती आहे. हे बघू शकता तुम्ही आता. हे बघा हे मारुतीराय आणि ते खाली बघा तिथे हत्ती पण आहे.